गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे सरस्वती अकॅडमीमध्ये. आत्ताच झालेला जो इंग्रजीचा पेपर आहे मार्च 2024 त्याचे आन्सर की आपण या ठिकाणी पाहूया. क्वेश्चन 1A पहिला, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. LIGST, FOCUS फोकस, HABIT हॅबिट, STICK या पद्धतीनं GOI आणि C हेचे लेटर आहेत करेक्ट. पुढं द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पहिला येईल बर्ड, त्याच्यानंतर गार्डन, त्याच्यानंतर रोज आणि त्याच्यानंतर ट्रीज. पहिला शब्द येईल या ठिकाणी टेस्ट, त्यानंतर ट्रीटमेंट, ट्रबल आणि ट्रूथ. इथं 2 मार्क्स तुमचे फिक्स झालेले आहेत. त्यानंतर शी क्राईड, शीला कॅपिटल काढावं लागेल. क्राईड कॉमा इनोटेड कॉमा बिगिन्स आर यू क्रेझी क्वेश्चन मार्क. द टीचर सेड, टी कॅपिटल कॉमा इनोटेड कॉमा बिगिन्स लेट्स स्टार्ट टुडे लेसन फुल स्टॉप इनोटेड कॉमा क्लोज या पद्धतीनं. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, 4 शब्द तयार करायचे आहेत आपल्याला. मेन असू शकतं. त्यानंतर डायव्हर्स हा असेल DIVERSE. त्याच्यानंतर नेट, त्याच्यानंतर अँट, असे भरपूर शब्द तुम्ही तयार करू शकता. ओके. त्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट पेजकडं. पुढचं पेज आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. त्यामध्ये विशेषण आलेलं आहे स्टुडंटबद्दल. ते विशेषण आपल्याला लिहायचे बाकीचे. क्लेवर, डल, ॲक्टिव्ह, स्मार्ट या पद्धतीनं आपण लिहू शकतो. टॅलेंटेड. ओके. इथं काळजी घ्यायची फक्त की ॲडजेक्टिव्ह दिले तर ॲडजेक्टिव्ह लिहायचे. इथं आपल्याला वर्ब लिहायचे आहेत. डब्ल्यूपासून आपण वॉक लिहू शकतो, वेगवेगळं आन्सर असू शकतं. त्या ठिकाणी कीप असेल, त्याच्यानंतर पुट असेल, ट्राय असेल. या पद्धतीनं आपण हे कंप्लीट करू शकतो. ओके. त्यानंतर मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ, ची भीती वाटणे. आय एम अफ्रेडिंग ऑफ exam. This is classroom where I studied. ही जी क्लासरूम आहे जिथे मी शिकलो. या पद्धतीनं प्रिफिक्स किंवा सफिक्स. मॅनेजला मॅनेजमेंट, MANAGEMENT, काइंडनेस या पद्धतीनं तुम्ही लावू शकता. ओके. बी क्वेश्चनमध्ये आपल्याला मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आपण या ठिकाणी लिहू शकतो आय मॅनेज ऑल थिंग्स, आय एम काइंड. कुठलंही वाक्य लिहा, अर्थपूर्ण फक्त वाक्य पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू दॅट. त्यासाठी पॅसेज केअरफुली वाचून घ्या. द साईट ऑफ फूड मॅर्डन हिम, इट इज ट्रू. ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, हे पण ट्रू आहे. त्याच्यानंतर द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट, हे फॉल्स आहे.
आणि द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. इट इज ट्रू. ओके, नेक्स्ट या ठिकाणी क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे कंप्लीट द वेब. कंप्लीट द वेबमध्ये या ठिकाणी ॲक्शन ऑफ फॅमिली मेंबर्स, त्याच्यामध्ये हिज फादर, तर हिज फादरचं या ठिकाणी आन्सर आहे बघा, वॉज स्प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. हे पहिलेच आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हिज मदरचं आन्सर या ठिकाणी आहे वॉज लुकिंग ॲट हिम. हिज ब्रदर अँड सिस्टरचं आन्सर आहे लेईंग ऑन प्लेट्यूड ड्रुजिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. इथपर्यंत. आणि ही त्याचं आहे, सो आपण लिहू शकतो ही स्टेप्ड स्लोली आउट द ब्रिंक टू द लेज अँड स्टँडिंग ऑन द लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. हे स्टँडिंग ऑन द लेग इथपर्यंत तिथून लिहिलं तरी काही अडचण नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द वर्ड्स इन द कॉलम. स्क्रॅप्ड म्हणजे रब्ड, CL. डुझिंग चा अर्थ स्लीपिंग हायली. प्लेट्यू म्हणजे लार्ज एरिया ऑफ फ्लॅट लँड. आणि व्हीट म्हणजे शार्पन. ओके, त्यानंतर द साईट ऑफ द फूड मॅडड हिम. डिडंट इट हे त्याचा टॅग येतो. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम. हे त्याचा आन्सर आहे. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट यू पॅरेंट टॉट यू. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता माय पॅरेंट टॉट मी सेवरल गुड थिंग्स. त्यामध्ये इथे लिहितोय मी शोड मी पाथ ॲट एव्हरी स्टेज ऑफ माय लाईफ. शोड मी गुड पाथ ॲट एव्हरी स्टेज ऑफ माय लाईफ. त्यानंतर मी ओरली सांगतो, लक्ष द्या. दे शोड मी द वे व्हेन आय वॉज डाऊन. दे टॉट मी हाऊ टू फेस आउटसाइड वर्ल्ड. देन दे टॉट मी हाऊ टू एन्जॉय लाईफ अँड फेस्ड एव्हरी प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. त्यानंतर आता दुसऱ्या पॅसेजकडे जाऊया आपण. पहिला प्रश्न त्यामध्ये आहे हू सेड टू हुम इज द वर्ल्ड सो पुअर इट दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड बुक. तर त्याचा आन्सर आहे अ स्किनी चाइल्ड लेबर. अ स्किनी चाइल्ड लेबर. कैलास सत्यार्थी यांना म्हणतायत. कैलास सत्यार्थी. ओके, आणि इथं सिडनीज चाइल्ड सोल्जर, इथं समजून घ्या थोडंसं, हे कैलास सत्यार्थी यांना बोलत आहेत. ओके, त्यानंतर हॉली प्लेसेस फॉर प्रेयर्स म्हणजे प्रार्थना करण्यासाठी धार्मिक स्थळे कोणते आहेत. त्यामध्ये टेम्पल्स आहेत, त्याच्यानंतर मॉस्क्यूज, चर्च आणि प्रेयर हाऊसेस. ओके,
त्यानंतर डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे ॲडजेक्टिव्ह लिहायचे. तर वीकसाठी आहे 1, कुराणसाठी हॉली, व्हायलन्स ग्रेटर, आणि रिलिजनसाठी ग्रेट. ओके. त्यानंतर ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. ही आस्क्ड मी व्हॉट हिज फॉल्ट इज, त्याचं होईल वॉज, डी ऑप्शन येईल. ओके. ही वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. रिराईट सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटी. टू किल हे त्याचं आन्सर आहे. ओके. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड, एक्सप्लेन. जर तुम्हाला गरजूवंत आणि गरीब मुलगा भेटला तर तुम्ही काय कराल, एक्सप्लेन करा असं म्हणताय. याचा आन्सर तुमच्या प्रत्येकाच्या देण्यावरून आहे. सो आय विल से, इफ आय फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड, आय विल गो टू हिम, आय आस्क हिम हिज कंडिशन, वेअर ही लिव, इफ ही हॅज नॉट एनी हाऊस, I will go to the orphanage. I will give some food, clothes and few days to shelter if I have capable for it. आपण अशा पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं आन्सर त्या ठिकाणी लिहू शकतो. ओके. त्यानंतर कंप्लीट द वेब. जस्ट 1 मिनिट. क्वेश्चन 3चं पेज इथं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज आहे. ओके. पाठीमागं पुढं झालेलं आहे, लक्ष द्या. द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन अ बस, आन्सर आहे त्याचं. द पोएट स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. द पोएट रिक्वेस्ट टू गॉड forgive him. The lovely girl in a bus or a crutch. Then पाहूया पुढील प्रश्न हा आहे A2. त्याच्यामध्ये द लाड, जे तो जो मुलगा आहे, seemed so calm, sold some sweets, had we can say such charm, and was blind. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ॲप्रिशिएशन ऑफ पोएम लिहायचं आहे. इफ या पोएमचं ॲप्रिशिएशन ऑफ पोएम आहे. त्याचं पेज या ठिकाणी बाय मिस्टेकली पुढे पाठीमागं झालेलं आहे. ओके. सो तुम्हाला ते माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. टायटल, नेम ऑफ द पोएट, रायमिंग स्कीम. त्यानंतर आपण पुढच्या पॅरेग्राफकडे जाऊया. क्वेश्चन 4A. ओके. तर त्याचा पॅरेग्राफसुद्धा मिस झाले. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजकडे जाऊ आपण. कलाम अर्ड अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. DRDO स्टँड्स फॉर डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. इथं आन्सर्स मिळतील तुम्हाला. पहा, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. कलाम वॉज प्रोजेक्टर डायरेक्टर आणि कलाम सर्व्ड ॲज अ लेक्चर ॲज सेव्हरल युनिव्हर्सिटीज. ओके. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, कंप्लीट द वेब डायग्राम. यामध्ये अवॉर्ड दॅट कलाम रिसिव्ड ड्युरिंग हिज लाईफ. पहिला पद्मभूषण 1991, दुसरा पद्मविभूषण, त्याच्यानंतर इंदिरा गांधी अवॉर्ड आणि भारतरत्न 1997. ओके. मिस्टर गुणाजी हॅज
सर्वड ॲज, पहिल्याचा आन्सर आहे सर्वड ॲज. ओके, देन नेक्स्ट पाहूया. द स्टोरी ऑफ माय एक्सपिरियन्स विथ द ट्रूथ इज द, आय थिंक ॲटोबायोग्राफी. आन्सर काय असेल? ॲटोबायोग्राफी. ओके, माय टीचर मूड, आय थिंक हां मूड 2, तर याचा आन्सर आहे मूड 2. आणि इस्रो सक्सेसफुली लॉन्च्ड, LAUNCHD. ओके, या पद्धतीनं. डुॲज डायरेक्टरमध्ये फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. कलाम रोट सेवरल बुक्स. What did कलाम राईट? त्याचा आन्सर आहे कलाम अर्नड अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्नड बाय कलाम, असं त्याचा आन्सर येईल. हु इज युअर रोल मॉडेल? राईट अ फ्यू लाईन्स अबाउट हिम. तुमचं रोल मॉडेल तुमचे आई वडील, मोठा भाऊ, शिक्षक कोणी असू शकतं. पहिलं 1 मार्क इथं आहे. माय रोल मॉडेल इज माय फादर. ही इज व्हेरी काइंड ॲज वेल ॲज स्ट्रिक्ट पर्सन. ही गेव मी वॉट एव्हर आय वॉन्ट, जे मला पाहिजे ते देतात. ही वॉज अ ग्रेट पर्सन ऑफ माय लाईफ. टुडे आय ॲम हिअर बिकॉज ऑफ माय फादर. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. समरी रायटिंग वगैरे तुम्हाला आपण रायटिंग स्किलचा स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहोत. त्यानंतर लेटर ट्रान्सलेशन. डायलॉग रायटिंगमध्ये इथं प्रश्न होता, तो दिसत नाही आहे. असो, जंबल सेंटेन्सचं तुम्हाला मी सांगतो. स्टार्टिंग तुमची असणार आहे, हॅव यू पार्टिसिपेटेड in any cultural event? Yes, I have participated in a group dance event. Which song did you select? I selected a Punjabi folk song. त्याच्यानंतर do you like to watch movies? त्याचं आन्सर तुम्ही लिहू शकता. Yes, I like to watch movie. Which is your favorite movie? My favorite मूवी इज. त्याच्या पुढं तुमचं आन्सर जे असेल ते. ओके, आणि शेवटचा पार्ट आहे आपला ट्रान्सलेशनचा पार्ट आहे, तो आपण पाहूया. कॉम्पिटिशन, ज्याला आपण स्पर्धा म्हणतो. मानवता, धैर्य, प्रार्थना, महान आणि डस्ट म्हणजे धूळ. 4च लिहायचे असतात त्याच्यामध्ये. आणि फायनल, रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी, म्हणजे वाचनालयाच्या बाहेर तुमचे बूट काढा. डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स, पुस्तकाचे पाने फाडू नका. कीप सायलेन्स इन द लायब्ररी, ग्रंथालयामध्ये शांतता ठेवा. रिटर्न द बुक्स विदिन अ बुक, 1 आठवड्याच्या आत पुस्तक परत करा. अ फ्रेंड इन नीड, अ फ्रेंड इन डीड, संकटाच्या काळात जो कामी येतो तोच खरा मित्र. इट टेक्स टू अ क्वारल, एका हाताने टाळी वाजत नाही. रायटिंग स्किलचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकेल. आय होप तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतील. एखादं चुकलं तर टेन्शन घेऊ नका, याचा परिणाम पुढील पेपरवर होतो. बी रिलॅक्स and to study of the next paper. All the best for remaining papers.